मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये एक इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. तर आता सध्या मम्मी साहेबांना तो म्हणत असतो की मला काही करून वाघमारे मम्मीला घरी घेऊन जायचं आहे. मला नाही माहिती काही. हे बघा वाघमारे, तुम्ही चुकीचे आरोप लावताय. त्यांचे आणि तात्यासाहेबांच्या बायकोचा काही प्रश्नच येत नाही. सध्या मम्मी साहेबांना हात धरून तिथून घरी घेऊन जातो. तर इकडं आता लगेच जी मंजू आहे ती मंजू त्या माणसाला खूप हाणते, खूप मारते आणि म्हणते की का रे, का खोटं बोलतोय तू? तुला कळतं का काही? तू सत्यासमोर खोटं बोललाय. अरे काही समजलं पाहिजे ना तुला. का खोटं बोलला तू? आधी मला खरं सांगितलं आणि नंतर खोटं बोललाय. खोटं बोलत नको जाऊ तू. त्या माणसाला मंजू पण आता खूप हाणते आणि आता इकडं सध्या मम्मी साहेबांना घरी घेऊन येतो. चित्रकार म्हणतात, जयदीप मी मम्मीला बघून येतो, पोलीस स्टेशनला जाऊन येतो." तेवढ्यात मम्मी साहेब म्हणतात, "काही गरज नाहीये. आले मी घरी." असं मम्मी साहेब म्हणतात आणि आता मम्मी साहेब तिथे आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावरती आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तिथं आता मंजूच्या आईन त्या पण पळत येतात. तेवढ्यात आता मम्मी साहेब म्हणतात की "हे बघा, या पुरीच्या आईनेच आहे ना मला हे केलं. हिच्यामुळं मला तिकडे जेलमध्ये राहावं लागलं, माहिती का? तिकडे जावं लागलं पोलीस स्टेशनला. खोटे आरोप लावले तुमच्या मुलीनी माझ्यावरती." असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणते की "काय? खोटे आरोप लावले?" तर आता ते म्हणतात की "हो, खोटे आरोप केले तुमच्या मुलीने माझ्यावरती." असं म्हणते. तर आता लगेच म्हणतात काय, माझी मंजू असं कधीच करणार नाही. ती खोटे आरोप कोणावरच लावणार नाही." असं म्हणतात. तर आता लगेच जे मम्मी साहेब आहेत त्यांना खूपच राग येतो. आता त्या तिथे अमृत आणि ते सगळे उभे असतात. तर आता मम्मी साहेब ते बसतात आणि म्हणतात की "मला काय माहिती ती कोण मालिनी आणि कोण नाही. माझ्यावर आरोप लावला तिने, त्या निबलटने. तिला मी सोडणार नाही." असं मम्मी साहेब म्हणतात आणि आता लगेच त्या आंबरीचा हात पकडतात आणि तिला ओढत-ओढत घेऊन येतात बाहेर आणि तिला जोरात लोटून देतात. घराच्या बाहेर लोटून देतात आणि ती पोटावर जाऊन बाहेर पडते. तेवढ्यात आता मंजू तिकडून येत असते आणि आता जे अमृता आहे तिच्या पोटात बाळ असतं, तरी पण तिला त्या लोटून देतात. ती पोटावर खाली पडते. आता मंजू तिकडून बघते सगळं काही. मंजू पोलीस स्टेशनवरून घरी आलेली असते. हे बघून मंजू पण आता आश्चर्यचकित होते. बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.